कलिना विधानसभेतील वॉर्ड क्रमांक 166चे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक संजय तुर्डे यांच्या प्रयत्नाने न्यू मिल रोडवरील रस्त्याच्या विकास कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी रामदास चौक, शिवाजी चौक ते श्रीकृष्ण चौकापर्यंत रस्त्यावर सिमेंट काँक्रीटचा नवा रस्ता करण्यात येणार आहे, अशी माहिती संजय तुर्डे यांनी यावेळी दिली। माझ्या प्रभागामध्ये वॉर्ड क्रमांक 66मध्ये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून 4 ठिकाणी माझे कामं चालू आहे, रोडची आणि ड्रेनची। हा इथे श्रीकृष्ण चौक ते विघ्नेश्वर हा आपला पट्टा आहे। ह्यामध्ये CC काम आहे, रोडचं काम आहे आणि ड्रेनेजचं काम आहे। हे आजच्यापासून सुरुवात होत आहे आणि माझ्या दुसऱ्या प्रभागामध्ये दुसऱ्या एरियामध्ये इकडे देखील काम चालू आहे। मेन रोड चालू आहे, मग नंतर एच वाडियाचं रोड चालू आहे। अशी 4 ते 4 ठिकाणी काम चालू आहे आता रोडचे। याचा किती फायदा मुंबईकरांना होणार आहे, कुर्लेकरांना होणार आहे, त्याविषयी 100% फायदा होणार। फायदे लोकांच्या सेवेसाठी ते काम आहे। रोड व्यवस्थित झाले की आपल्या गाड्यावर ट्रॅफिक जाम नाही होणार। माझ्या प्रभागामध्ये एवढी ट्रॅफिकची समस्या आहे की ती कधी सॉल्व्ह होत नाही। आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत, देखील त्याच्यावर दिवसेंदिवस ट्रॅफिक वाढते, गाड्या वाढत आहेत। त्यामुळे ट्रॅफिकची समस्या आहे। रोडचं आपण वायडिंग करू शकत नाही, पण रोडचं काम तर करू शकतो आपण। प्रभाग क्रमांक 166मध्ये आमच्याकडून 100% आम्ही प्रयत्न केलेला आहे। जास्तीत जास्त कामं जी पण आम्हाला फंड आलेलं आहे ते वापरून जास्तीत जास्त कामं करण्याचे आणि त्यानंतर देखील सतत पाठपुरावा ठेवून या कामांच्या बाबतीत पाठपुरावा केलेला आहे आणि ही कामं आता चालू झालेली आहे, तर नक्कीच निश्चित नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे। तुमच्याकडे असाही आरोप होऊ शकतो विरोधकाकडनं, स्थानिक काही प्रतिस्पर्धी असतील की आत्ता केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आत्ता विकास कामं करतायत का, अशा प्रकारचा आरोपही तुमच्यावरती होऊ शकतो। अशांना तुम्ही काय उत्तर द्याल? नक्कीच बघा, विरोधक असतात ते आरोप करायलाच असतात आणि म्हणतात जेव्हा ते आपण त्यातून उलट पारखून निघत असतो। सगळ्या लोकांना माहिती आहे की फक्त निवडणूक काळापुरता आहोत। कोरोनामध्ये कुठली टीम उतरलेली आहे तीही लोकांनी बघितलेली आहे। कोण बाहेर पडलेले, कोण ऑफिसमध्ये होते आणि कोण ग्राउंड लेवलला काम केलेलं ती लोकं विसरलेली नाही आहेत। त्याच्यामुळे योग्य पद्धतीने उत्तर जेव्हा वेळ येईल त्यावेळेला नक्कीच नागरिक देतील। आपण कोणाचं तोंड नाही पकडू शकत, पण आता कोण जागे झालेले आहेत आणि गेले 5 वर्ष कोण प्रभागात काम करत आहे हे लोकांना चांगलं माहिती आहे। रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कुर्ल्यातील स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।